केलाय, प्रॉपर टायमिंग केलंय, निरोप क्लिअर केलाय आणि दुसरा चौकार राजाच्या बॅट मधून. राजा ऑन फायर. फायनल मॅच संपणार आहे. बिग मॅच. 10 धावा झालेत. लास्ट बॉल आता पहिल्या ओव्हर मधील रश्मित दिशा दिली ऑन साइडला. सेन्सिबल इनिंग. एक चौकानंतर कोणते रिस्क घेतली नाही, सिंगल घेतली आहे. हेच तर क्रिकेट आहे. नुसतं चौकार म्हणजे क्रिकेट नाही आहे, सिंगल घेतलं देखील महत्वाचं आहे. षटक संपलंय. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला ओव्हर नंतर शिवस्फोट धोपेश्वर या टीमची धावसंख्या बिनबाद 11. धन्यवाद. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 झाली आहे. आताच्या चौकारासाठी पारितोषिक आले स्पॉन्सर अमर हरजकर यांच्याकडून राजासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले. आभार व्यक्त करण्यात येत आहेत. काय म्हणणार या टुर्नामेंटला, काय म्हणणार या अंतिम क्षणाला. राजा या अंतिम क्षणामध्ये येऊन चमकतो. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत पर जाना है, अपनी मंजिल तो आसमान है, रस्ता हमें खुद बनाना है. स्वतः बनवला या खेळाडूने रस्ता. चॅम्पियनचा किंग ऑफ अंडरआर्म क्रिकेट का म्हणतात. गोलंदाजीसाठी आलाय चिनू. यावेळेला मात्र राजावरती चिनू. ओ क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत. मॅच हाय व्होल्टेज बनली आहे मॅच. धावा मिळतील 1. धावसंख्या झाली आहे 12. आहा ही मॅच मात्र कोण विसरणार. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयानं रात्री रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर. मूठ आवड, अश्रू आवड, लक्षावरती रोख नजर. अजून एक प्रयत्न, अजून कर. ओ आणि तोच प्रयत्न दोन्ही संघाकडून एक प्रयत्न होताना दिसतोय. हा शेवटचा प्रयत्न आहे. चिनू पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. राऊंड विकेट मारा. भरकटला बाई. याला आमच्याकडे ना सायको का म्हणतात ते आता तो दाखवून देतोय. राऊंड विकेट मारा. धावसंख्या 1 ने वाढणार आहे संघाची. यावेळेला टॅप करणार आहे, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सायू यांच्याकडून. एका धाब्याने धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते 14 रन्स. असं म्हणतात ना, संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते, तना मनाला चिरा पडून उभे चराचर डगमगते. मग तू ही त्रिशूळ डमरू धर, डमडम डमडम डमरू कर, प्रलयंकारी तांडव कर. एक प्रयत्न अजून कर. तो प्रयत्न करताना दिसतोय यावेळेला चिन्मय आडिवरेकर. नो बॉल. पंचांचा इशारा. 2 धावांनी धावसंख्या वाढणार आहे. काय करणार या ठिकाणी चिनू. उत्तर आहे का चिनूकडे? उत्तर आहे का? रोडवर स्पीड लिमिट, पेपर मध्ये टाइम लिमिट, प्रेमामध्ये एज लिमिट, परंतु क्रिकेटमध्ये मात्र नो लिमिट आहे. या प्रत्येक कणाकणामध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. असं वाटतंय की हवेतून परमेश्वर इथे आलाय आणि ढगांच्या आच्छादनाने तिथून मात्र वर्षाव होतोय या ईश्वरी कृपेचा, या क्रिकेटच्या, या सागर किनारा स्टेडियम वरती. धावसंख्या झाली आहे 1 ने वाढणार आहे. 17 धावा. खतरा बनलाय. चिनू आपल्या संघासाठी. हर्षद चापडे खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. विकेट मिळवली आहे चिनूने. अप्रतिम. जब शिकार का वक्त होगा तब जंगल में हम जरूर आएंगे बोलतोय चिनू. शिकारीचा वक्त आलाय आणि जंगलामध्ये. राजापूरची 3ऱ्या षटकाला सुरुवात. अनुष आंबेडकर येतोय, मगाच्या सामन्याचा हिरो. आता मात्र त्याच्यावरती जवाबदारी. वक्त नूर को बेनूर बना देता है. वक्त की कदर कर ये बंदे. कोयले को भी कोहिनूर बनाने वाला वक्त है. मी त्यासाठीच हा डायलॉग म्हणालो की मगरेकर आपण तो फॉलो करायचा आहे. यावेळेला शॉट परफेक्ट आहे. कडक शॉट आहे. बॉल जातोय चौकारांसाठी. अरे तलवार को हाथ लगाओगे तो कट जाओगे, आग से खेलोगे तो जल जाओगे, आणि राजा से भिडोगे तो बिना. 23 तिसरे आक्रमण राजाने केले. 1 मॅन आर्मी राजा. अनुष आंबेडकर. पुढचा बॉल. पावसाचं वातावरण चालू झाले. हे मात्र शुभ संकेत आहे का? कोणत्या संघासाठी शुभ संकेत आहे? धावसंख्या 1 ने वाढणार. 24 वरती. पाऊस आलाय. पावसाचं आगमन झालंय. इथून गेम बदलू शकतो. आयदर राजापूरची शेवटची ओव्हर सांगा. थांबू नका. 4 बॉल बाकी आहेत. यावेळेला टॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. ही पावसाची करामत आहे भाई. पावसाची करामत आहे. स्किड झाला बॉल. आता मात्र 0 ठरताना दिसतोय अनुज. कामगिरी दमदार करावी लागेल अनुजला. खुदी को कर बुलंद इतना, तकदीर खुदा से खुद बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है. भरपूर वेळ घेतलाय दोन्ही संघांनी.
यावेळेला पुन्हा एकदा नो चान्स ही पावसाची करामत आहे. येतो एक चिंगारी आहे, आग लगाना अभी बाकी आहे. जबरदस्त फलंदाजी दानिश, हे मॅन ऑफ द सिरीज साठी हकदार होऊ शकतो. निनादबाई दानिश प्रत्येक मॅच हा मॅच विनिंग करतोय. इम्पॅक्ट प्लेअर बनू शकतो. धावसंख्या 32 वरती. तिसऱ्या षटकामध्ये 32 धावा. पावसामुळे इथे मात्र वांदे झालेत. लेग स्टिकच्या बाहेरून 2 धावा. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न 2 धावांनी. धावसंख्या 34 वरती. 34 ही धावसंख्या झाली आहे. तिसरी षटक जे हँडल केलं होतं रश्मितने, परंतु पाऊस आला. नो चान्स. एकदा का बॅट मध्ये आला. काय देखणी फलंदाजी आहे. हा एकच कॉल आहे, मॅटर सॉल्व आहे. कोच गोलंदाज झिरो ठरताना हे बात वक्त की होतीये भाई. धावसंख्या झाली आहे 38. धावसंख्या झाली 38. भरपूर धावा झाल्यात. यावेळेला मात्र टॅप सुंदर पद्धतीने झाला नाही. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38. शेवटचं षटक. 3 ओव्हरचा खेळ संपला. 38 धावा झाल्यात. इम्पॅक्ट पाडला इथे दानिशने. एक फलंदाज बाद झाला हर्षद. त्यानंतर कुठलंही मोमेंटम शिफ्ट करू नाहीये दानिशने. आता अंतिम षटक आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट डिसाइड करणार हे ओव्हर असेल. गोलंदाज मार्ग सज्ज होतोय. ऑलस्टार तोडसून दे या टीम कडून. सुजन हा देखील चांगला गोलंदाज आहे. क्वार्टर फायनल मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. समोर प्रथमेश सूद आहे, एक स्टार खेळाडू, भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि अनेक स्पर्धा तो जिंकलाय. बॉलर तयार होते सुजन. प्रेक्षकांनी आता टार्गेट सेट केले. 50 टार्गेट असे असे म्हणतायत. आणि हो पहिला बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर आहे 38. पहिला बॉल डॉट आलाय. दानेश आलाय. कशा पद्धतीने खेळावं लागेल. पाऊस. सुजन राऊंड द विकेटने पुढे आला. स्टेपर पटका खेळला आणि फिल्डर आहे तिथे अनुज. त्याने हा बॉल फीड केलाय. या ओव्हर मधील दानिश खेळतो त्रिपाळाचित. वाह काय बॉल टाकायचे आहे. लेग कडर बीट केले. त्रिपाळाचित यष्ट उद्ध्वस्त केले. दानिशला बाद केलंय. दुसरा धक्का बसलाय. शिव स्पोर्ट्स दोपेशा. नेक्स्ट बॉल सुजन. ऑल साईडला चांगला पडतो. फुटवर्क काय पायाची मुवमेंट होती ते. राज आल्या पाहिजे चौकात ठोकलाय. अगदी डगआउट मधून सेट होणार असं वाटतंय. टीमची धावसंख्या आता पोहोचली आहे 43-43. चांगला फिनिशिंग टच द्यावा लागेल. हे धावा निर्णायक असतात जेव्हा शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाते. सुजन नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी हे 2 बॉल निर्णायक आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला फिल्डर रश्मित थ्रो केलाय. तोपर्यंत क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. चांगलं सेपरेशन केलं रश्मितने आपल्या टीम साठी. 3 प्रथमेश सलामीचा फलंदाज अजूनही टिकून यावर टॅप केलाय. बॉल चाललाय टिकलर झोन मध्ये एका धावेसाठी. अगदी कव्हर रिजन मध्ये गेला बॉल. टीमची धावसंख्या झाली 45 आणि 46. चला जाऊया निनादकडे. मॅच स्टार्ट. मॅच ऑन होते. दुसरा डाव सुरू होते. 46 पाठ लागायचंय. पहिलाच चेंडू टाकला आणि 45 वाट बॉल आणि 22 स्वरूपात 1 धावा. 2 धाव मिळालेत. सलामीवर सुरतनं त्याच्या साथीला मिस्टर बायकरमॅन सायोग आणि बॉलिंग मार्क सज्ज होतोय धोपेश्वर टीम कडून. सोहम चांगला बॉल म्हणावा लागेल. अगदी परफेक्ट यॉर्कर इथे पेश केला. व्हाईट यॉर्कर बीट केला इथे. बॉल सोहम. अगर किसी अपील आहे. नो बॉल घोषित केलाय. कोणी कमेंट्स करू नका प्लीज, विनंती आहे. दोन्ही संघ आपले कोऑपरेट करा. मॅच 3 धावा झाले. सोहम टॅपक्यांचा प्रयत्न. बॉल विकेटच्या मागे गेलाय. एका धाव्यासाठी बॉल तयार. सोहम फुलटा टॅपकाचा प्रयत्न. कनेक्शन नाही झालंय. फिल्डर आहे तिथे. सिंगल घेतलीये. किंग ऑफ कोहिनूर टॅप केला. बॉल सीमारेश बाहेर. काय फटका खेळलाय. कायचा गजर होतोय. आला इथे पहिला चौकार. पहिला दणका दिला इथे. टीमची धावसंख्या आता झाली आहे 9. नेक्स्ट बॉल सोहम. पहिलं षटक आहे. 46 टार्गेट या मॅच मध्ये. टॅप केलाय ऑन साईडला. काय फटका केलाय. उदासता विक्रम केलाय.
मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो गाजलाय. 3 वेळा त्याला पराक्रम केलाय. 6 बॉलवर 6 चौकार मारलेत. टीमची धावसंख्या आता झाली आहे 13-13. रक्तात क्रिकेट आहे. त्याचे वडील संजय अडविरकर चांगले क्रिकेटर. हो बॅटची कडा घेत होती. बॉल आतमध्ये पडलाय. बॉल चला विकेटच्या मागे. एका धावेसाठी षटक संपलाय. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर ऑल स्टार तुळसिंदे या टीमची धावसंख्या आहे 3-14. आता येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज. वेल्डन 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 32 धावा. इथून काय होणार? सायल आडिवरेकर यांच्याकडून 2 क्लासी शॉट पाहायला मिळाले. का त्याला कोहिनूर म्हटलं जातं, अंडरआर्म क्रिकेटचा दाखवून देतोय, परंतु इथे मात्र अर्ध काम झालंय त्यांच्याकडून. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर राजा मांजरेकर वन ऑफ द फायनेस्ट बॉलर आहे राजापूरकडून. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. इथून मात्र स्ट्रॅटेजी बदलावी लागेल राजा मांजरेकर आणि नेहमी ते काम करतो. थोडासा लेझी परफॉर्मन्स सुरतकडून आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये. थोडासा लेट परफॉर्मन्स पाहायला मिळाला. तिथून त्याला ते सुद्धा वर्कआउट करावं लागेल. राजा मांजरेकरला मात्र लाईन आपली व्यवस्थित ठेवावी लागेल नेहमीप्रमाणे. या बाजूने पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा इशारा. तज्ञ पंच इथे गोलंदाजाकडून झाली आहे भूल आणि मिळतोय नो बॉलची ही. तर मात्र ऑलस्टारला संधी जास्त निर्माण होईल. पुन्हा एकदा हाय ग्रीप होत नाहीये. बॉलरला ग्रीप होत नाहीये. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या होते ती 17. 29 धावांची आवश्यकता आहे. वातावरणामध्ये बदल झालाय. 6:29 झाली आहेत. 6:29 रोज प्रकाश असतो, पण आता पाऊस आहे त्यामुळे तो अंधार आलाय. 6:29 आपण रोज प्रकाश पाहतो. आता पाऊस आलाय. हा पाऊस हा पथ्यावर पडणार आहे. ऑलस्टारच्या धावा झाल्यात 17. अजूनही धावांची आवश्यकता असेल 29 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 18 बॉल 29 धावा. लाईन चेंज केली आहे. इथून लाईन चेंज करायला पाहिजे. राऊंड टू विकेट. गेम चेंज करणार का राजा मांजरेकर? फुल टॉस डिलिव्हरी. शॉट मध्ये ताकद नाहीये. सुरतनं दिवसभर चांगली कामगिरी त्याच्याकडून झाली आहे, पण अंतिम क्षणाला येऊन थोडासा संख्या होणार. 18-28 ची आवश्यकता. 17 बॉल 28 धावा. गेम ऑन. यावेळेला ड्राईव्ह सुंदर आहे, कडक आहे, पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धाव नाही मिळणार आहे. राजा मांजरेकर हा गेम चेंजर आहे. का गेम चेंजर आहे? 16 बॉल आणि 28 धावा. 16 बॉल 28 धावा. काय करणार सायू भावा? हो, चांगली डिलिव्हरी. पुन्हा एकदा वनडीच्या स्वरूपात. नो चान्स. एका गोळीच्या वेगाने हा बॉल आलाय. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर जसं दिसत नाही ना, तसा हा बॉल कळला झाली आहे, वाढली आहे. आता 27 ची आवश्यकता आहे. हो, पुन्हा एकदा धावा मिळणार आहेत. पकडलं ना? 2 धावा. ओके, 2 धावा डिक्लेअर. 2 धावा. 25 ची आवश्यकता आहे. टॅप सुंदर आहे. प्रथम आहे तिथे. डॉट डिलिव्हरी. प्रत्येक डॉट डिलिव्हरी राजा मांजरेकर स्वतःच्या संघाला घेऊन येणार आपल्या विजयाच्या दृष्टिकोनामध्ये. कारण शिव स्पोर्ट्स तोपेश्वर अनेक वेळेला मॅच विनिंग गोलंदाजी झाली आहे. कडक आजारी पडल्यावर खावी गोळी, सणावाराला खावी पोळी. सायू रस्तो इथे विजयाची केळी. पण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित ठेवू शकतो. हा पतंग कोण निश्चित ठेवणार? सायल आडिवरेकर. सायल संजय आडिवरेकर. नावामध्येच ताकद आहे. हो, आली रे आली. आता माझी बारी आली. चौका ठोकायची मला लहर आली. थँक्यू. तिसऱ्या ओव्हर मधील समोर सुरतनं व टाकायचा प्रयत्न करायचा नाहीये. थ्रो केलाय. बॉलिंग एंडला तोपर्यंत सिंगल घेतली. स्ट्राईक मिळाला साईला. आता सर्वांच्या नजरा लागल्यात साईवर. टीमची धावसंख्या 29. आता 11 चेंडू 17 धावांची गरज. सायू व टाकले. काय फटका केलाय. गोळीच्या वेगाने गेलाय. बॉल सीमारेषेवर आला. इथे चौकार. टीमची धावसंख्या आता झाली आहे 33.
साहिल ऑन फायर. थांबायचं ना. नेक्स्ट बॉल. काय फटका खेळलाय. कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा गजर होत आहे. का म्हटलं आता कोहिनूर ऑफ क्रिकेट. बायकर मॅन टीमची धावसंख्या आता झाली आहे 37. आता सामना सोपा झालाय. फक्त 9 धावांची गरज आहे. ओहो आणि ते फलंदाज बाद झालाय. इथून मॅच टर्न होऊ शकते. आता कानामध्ये ट्विस्ट आलाय. बॉल स्टंपला हलकासा लागलाय. विकेट मिळाले ते मत नील आहे. ड्राईव्ह केला फिल्टर तिथे. बॉल चला डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 38 झाली. आता लास्ट बॉल आहे. 7 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज आहे. हा बॉल निर्णायक आहे. नील डोरलेकर रायझिंग स्टार या तुलसुंद या गावाचा व टाकायचा प्रयत्न. सिंगल घेतली आहे ते. टीमची धावसंख्या आता सिंगलच्या मध्ये पोहोचली आहे 39. आणि आता समीकरण झालंय 7 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. गोलंदाज आहे हर्षद सापडे. हर्षद सापडे लकी चार्म लकी चार्म म्हणून ओळखला जातो हर्षद सापडेला. बघा वातावरणामध्ये परत बदल झाला. बरोबर वेळेत 38 मिनिटं. रोज 7 वाजेपर्यंत प्रकाश असतो. फक्त ते पावसामुळे झालं नाही. यावेळेला टॅप सुंदर आहे. तितकं सुंदर क्षेत्र रक्षण आहे. अप्रतिम. हा कलाकारी आहे. कलाकारी ज्या पद्धतीची फायनलची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करणारा हा सामना आहे. अप्रतिम. लाईनमॅन काम करा. आता पावसात तुम्हाला भिजावं लागणार आहे. 5 बॉल आणि धावांची आवश्यकता असेल 6. 5 बॉल 6 धावा. हर्षद सापडे टू फलंदाज सुरत्न. यावेळेला डॉट डिलिव्हरी 4 बॉल 6 रन्स. 4 बॉल 6 रन्स. अप्रतिम. 4 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. 1 चौकार इकडे तिकडे. 1 विकेट इकडे तिकडे. यावेळेला ड्राईव्ह सुंदर आहे. सीमारेषा पार आहे. 4 चौकार येत आहेत. बॅटरचा अंदाज निराळा. उडवतोय धावांचा धुराळा. 4 धावांनी सुरत्न यावेळेला दाखवून देतोय. देख ले ये फलक इनकी ये झलक सबसे अलग. सुरत्न संजय शिरगावकर नावाचं वादळ गेले वर्षभर ऑलस्टार तुळसुंदे संघाला का चॅम्पियनशिप पर्यंत पोहोचवतोय ते दाखवताना अंतिम शेवटच्या क्षणाला आपली कलात्मकता दाखवताना 3 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 2 धावा. गणपतीपुळा आणि नाथखोळा असा सामना आहे. खरोखरच नाथखोळा करून टाकणारा सामना आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या सामन्यासाठी. अप्रतिम सामना. ज्या पद्धतीने अंतिम सामना आपल्याला अपेक्षित होता. 3 बॉल 2 धावा. हर्षद सापडे. तुळसादेवी प्रीमियर लीगचा अंतिम सामना. विजेता कोण होणार. तुळसादेवी प्रीमियर लीग गेल्या वर्षीचा हा एक जे गेल्या वर्षीचा रिवेंज घेणार का. गेल्या वर्षीचा बदला घेणार का. गेल्या वर्षी 2 धावांची आवश्यकता आहे. 1 डॉट डिलिव्हरी इकडे तिकडे मॅच आणि 1 चौकार इकडे तिकडे आणि